सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे आणि या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला महानुभाव पंथाचे सर्व संत महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत। परमपूज्य परम महंत कारंजेकर महाराज आहेत, बीडकर बाबाजी आहेत, लासूरकर बाबाजी आहेत, सातारकर बाबाजी आहेत, राहेरकर बाबाजी आहेत, चिरडे बाबाजी आहेत आणि आपले मंत्री प्रताप सरनाईकजी आहेत, आमदार किशोरप्पा आहेत आणि बाकी सर्व मान्यवर। माझ्याकडे जेवढी नावं दिली ती मी वाचलेली आहेत, त्यामुळे ज्यांनी नावं दिली त्यांच्यावरती जबाबदारी बाकी सर्व महानुभाव, सर्व मान्यवर, आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत, वरती खाली पण आहेत। लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे, इकडे लाडके भाऊ पण आहेत। सगळ्यांनाच मी मनापासून आजच्या या अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि 12व्या शतकातील थोर तत्वज्ञ, समाज सुधारक, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन आहे। मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशः प्रणाम करतो, शतशः दंडवत घालतो। आज स्वामींचा 803वा अवतार दिन सोहळा आहे। ऐतिहासिक म्हणावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे। खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लीळाचरित्र या ग्रंथात आढळतात। मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि म्हणून या लीळाचरित्राचे नायक, केंद्रबिंदू परम आदरणीय श्री चक्रधर स्वामीच आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। हा आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे। तसं बघायला गेलं तर सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुळ पुरुष आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। स्वामीजी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते, थोर तत्वज्ञ होते। आजही अनेक विद्यापीठांमध्ये महानुभाव पंथ, लीळाचरित्र आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा, चरित्राचा अभ्यास होत असतो। ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे। इतकं संशोधन होऊनही श्री स्वामीजींच्या कर्तृत्वाचा पुरता उलगडा झालेला नाही, कारण त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व एवढं महान होतं की त्याचा सगळ्याचा उलगडा करता येणं शक्य नाही, एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं। आणि म्हणून जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वारपाल युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले, तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे 12व्या शतकातील परमेश्वर अवतार आहे। महानुभाव पंथानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी 5वा अवतार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ते त्रिकाल सत्य आहे। वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल। लिंग जातीचा विचार व्यवस्था नाकारणारे ते काळाच्या पुढे असलेले थोर विभूती होते आणि थोर महामानव होते,
त्यांना महामानव म्हणता येणार नाही, परमेश्वराचा दर्जा होता त्यांचा. आणि म्हणून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुयायांकडून निर्माण झालं, त्यामुळं मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि म्हणून श्री स्वामीजींनी मराठी भूमीत आणलेली तत्त्वज्ञानाची गंगा पुढे विस्तारली, वाढली. तीच आपण आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारतो आहे. भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने याच वर्षी घेतलेला आहे. आणि मगाशी अजितने सांगितलं, मी मुख्यमंत्री असताना काय काय सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण महानुभाव पंथाच्यासाठी किंबहुना आपण नेहमीच महानुभाव पंथाचा आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा केला. म्हणूनच आज महायुतीचं सरकार मोठ्या अरे जोरदार आलं. आणि म्हणून अजितने मगाशी सगळं सांगितलं, त्यामुळे मी त्याच्यावर पुन्हा काय केलं हे मी कधी सांगत नसतो, काय करणार आहे ते मी सांगत असतो. आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या सत्य, अहिंसा, मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. याचं समाधान आणि याचा अभिमान आहे मला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे मला करता आलं. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी पण निर्णय घेतले, लाडक्या भावांसाठी घेतले, लाडक्या शेतकऱ्यांसाठी घेतले, लाडक्या ज्येष्ठांसाठी घेतले आणि आपल्या सगळ्या संत महंतांसाठी देखील घेतले. कारण संत महंत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही वीरांची शूरांची भूमी आहे. आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं प्राप्त झालेलं आहे. सर्वसामान्यांचं सरकार जे आहे आपल्या आशीर्वादाने. मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आणि ते सर्व लोकहिताचे, लोकाभिमुख, कल्याणकारी होते. आता देवेंद्रजी आणि आमची टीम पुढे चाललेली आहे, त्याच वेगाने आम्ही काम करतो आहे. आमचा अजेंडा एवढाच आहे. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही. ज्या लोकांनी खुर्चीत आम्हाला बसवलं त्या लोकांचे प्रश्न शोधण्याचं आणि त्यांच्यावर समस्यांवर उत्तर शोधण्याचं काम करण्याचा अजेंडा आमचा आहे. आणि म्हणून मराठी भाषेला समृद्ध करण्यात चक्रधर स्वामींचं महान योगदान आहे. त्यामुळे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ शासनाने स्थापन केलं. श्री चक्रधर स्वामींच्या कार्याशी संबंधित 5 देवस्थानांच्या विकास आराखड्यांनाही आपल्या शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून स्वामीजींशी आपलं नातं हे असं हृदयाचं आहे, जिव्हाळ्याचं आहे. ते कधी कोणी तोडू शकणार नाही. आणि म्हणून स्वामीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज सुधारणांना वाहून घेतलं. आज महिला सबलीकरणाच्या योजना आपण आणतो, सगळं करतो. महिलांना आत्मनिर्भर करणे, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री देखील महिलांना आत्मनिर्भर, जनधन योजना, बेटी पढाओ बेटी बचाओ, त्याचबरोबर लखपती दीदीपासून सगळ्या योजना आणल्या. पण त्याची बीजं देखील सर्वज्ञ स्वामीजींच्या कार्यातूनच मिळालेली आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींचे तत्वज्ञान आणि कार्य कायम प्रेरणा देणारा आहे. त्यांचं कार्य विश्वाला प्रेरणा देणारा हा दिवस एक उत्सव नसून सत्य व मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याचा संकल्प आहे. आणि म्हणून मी आजच्या दिवशी स्वामीजींना कोटी प्रणाम करतो,
कोटी कोटी वंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मला इथे येण्याचं भाग्य मिळालं. स्वतः मला इथं येऊन आनंद झाला. आपल्या सगळ्या लोकांना भेटून आपलं दर्शन घेऊन. आणि म्हणून आज थोडी गडबड आहे, आणखी कार्यक्रम आहेत, त्यामुळे मी आपली परवानगी घेऊन इथून पुढच्या कार्यक्रमाला जातो. पण लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा अशा मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला एकत्र येऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, फक्त आपल्या हस्ते बाबाजींचा एक पुरस्कार देऊन सन्मान आपल्याला करायचा आहे. बाबांच्या हस्ते बाबांचा पुरस्कार. आदरणीय शिंदे साहेबांना एक विनंती आहे. बाबा